इराणनं एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय. इराणनं घोषणा केली आहे की यापुढं आम्ही शेजारच्या राष्ट्रांवर हल्ले करणार नाही. हा निर्णय मध्य पूर्वेतील शांततेच्या दिशेनं एक महत्त्वाचा पाऊल ठरू शकतो अशी आशा व्यक्त केली जातेय. इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेक्शियान यांच्या हवाल्यानं इराणी माध्यमांनी ही बातमी दिली. राष्ट्रपतींनी मागच्या काही दिवसांपासून शेजारच्या राष्ट्रांवर केलेल्या हल्ल्यांची माफीही मागितली आहे. ही एक मोठी आणि अनपेक्षित घडामोड मानली जाते. मात्र या घोषणेमागे एक अट आहे. ती अट म्हणजे जोवर शेजारी राष्ट्रांच्या भूमीचा वापर आमच्यावरील हल्ल्यांसाठी केला जात नाही तोपर्यंत आम्हीही या राष्ट्रांवर हल्ला करणार नाही. इराणच्या अंतरिम लीडरशिप काउन्सिलनं या अटीला मंजुरी दिली आहे आणि त्यामुळे मध्य पूर्वेतील आखाती देशांमधला तणाव कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते. इराणच्या राष्ट्रपतींच्या घोषणेनंतर कतारमधल्या लोकांच्या मोबाईलवर एक मेसेजही पाठवण्यात आला, ज्यात आता सुरक्षेचा धोका संपुष्टात आला असून परिस्थिती सामान्य झाली आहे असं म्हटलं होतं. पण विशेष म्हणजे सौदी अरेबिया आणि UAEनं इराणी हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारीही केली होती आणि त्याच वेळी इराणनं शेजारच्या राष्ट्रांवर हल्ले रोखण्याची घोषणा केली. पण शांततेच्या या घोषणेनंतर काही तासातच एक धक्कादायक बातमी समोर आली. इराणी राष्ट्रपतींनी माफी मागितल्यानंतरही कतारची राजधानी दोहा इथं स्फोटाचा आवाज ऐकायला आल्याची बातमी अल जजीरा या वृत्तसंस्थेने दिली. या बातमीनुसार क्षेपणास्त्र जमिनीवर पडण्याआधीच त्यांना पाडण्यात यश आलं. म्हणजे एकीकडे इराणचे राष्ट्रपती हे शेजारच्या राष्ट्रांवर हल्ला करणार नाही असं सांगत असतानाच दुसरीकडे हा हल्ला झाला. दोहा इथं सुरक्षेसाठी सायरन सुद्धा वाजवण्यात आले. सध्या तरी इराणमधल्या वरिष्ठांकडून घेण्यात आलेल्या निर्णयाची जमिनीवरच्या सैन्याला माहिती देण्यात आली आहे की नाही याबाबत स्पष्टता नाही. ही गोंधळाची परिस्थिती शांततेच्या प्रयत्नांना धक्का देणारी आहे. कतारच्या संरक्षण मंत्रालयानंही इराणी मिसाईल हल्ल्याची पुष्टी केली. कतारच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं की इराणी सैन्य दलानं आमच्या देशाला लक्ष्य करून केलेला क्षेपणास्त्र हल्ला आम्ही यशस्वीरित्या रोखलाय. मात्र किती क्षेपणास्त्र डागण्यात आली आणि कोणत्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं याबाबत अधिकची माहिती नाही. या घटनेमुळे मध्य पूर्वेतील परिस्थिती पुन्हा एकदा तणावपूर्ण झाली आहे. याआधी पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि अझरबैजान हे एकत्रितपणे इराणवर हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच आता इराणकडून ही घोषणा आणि त्यानंतर दोहावरील हल्ला झाल्यानं या तीनही देशांची भूमिका काय असेल हे लवकरच समोर येईल. इराणची ही नवी भूमिका शांतता प्रस्थापित करेल की यातून आणखी नवीन संघर्ष उभा राहील हे पाहणं महत्त्वाचं आहे. या घडामोडींवर आणि इराणच्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.